नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोरे सर तुमचं माझा चॅनल लर्न इंग्लिश विथ मोरे सरमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण आपला जो काही 12वीचा तिसरा लेसन आहे 1.3 याचा सुरुवात करणार आहोत। द कॉप अँड द अँथम, त्याचं आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज तसेच त्या लेसनचे इंट्रोडक्शन आणि त्याचा जो काही सिनॉप्सिस जो आहे तो आपण या पार्टमध्ये बघणार आहोत। सो लेट स्टार्ट विथ द लेसन। Okay, let's see about the title. So see that the title does not give any clear idea of the content. In short, की जे काही टायटल दिले आपल्याला द कॉप अँड द अँथम, हे जे काही टायटल आहे ते मात्र आपल्याला कुठलीही जी काही क्लिअर आयडिया जी आहे ते आपल्याला टायटलवरून कळत नाही। कॉप अँड अँथम आर जस्ट नाउन्स, म्हणजे याच्यामध्ये जे काही दोन नाउन्स वापरले आहे कॉप अँड अँथम, हे दोन फक्त नाव आहेत। सो द वर्ड कॉप स्टँड फॉर पोलिसमन अँड अँथम फॉर द रिलिजियस सॉन्ग ऑर अ प्रेयर मोस्टली संग इन अ चर्च। त्याचं मिनिंग सांगितलं आहे खरं तर, की जे काही कॉप जो आहे ठीक आहे तो पोलिसमनसाठी रेफर करतो आणि जो काय अँथम जो आहे ते म्हणजे एक रिलिजियस सॉन्ग किंवा एखादी प्रेयर की जी चर्चमध्ये काय केली जाते, गायली जाते। सो वी कॅन जस्ट इमॅजिन द टेक्स्ट इज रिलेटेड टू द पोलीस अँड द रिलिजियस सॉन्ग। आपण फक्त इमॅजिन करू शकतो की हा जो काही टेक्स्ट आहे हा एकतर पोलीस आणि जे काही रिलिजियस सॉन्ग जे आहे याच्याशी संबंधित असावा। इफ वी गो थ्रू द टेक्स्ट वी विल गेट द क्लिअर आयडिया अबाउट द टेक्स्ट। आपण ज्यावेळेस ह्या लेसन वाचतो त्यावेळेस काय होतं की आपल्याला साधारणतः जी काही पार्श्वभूमी जी आहे ती टायटलची ती आपल्याला समजून येते, की जी काही पार्श्वभूमी म्हणजे की सोपी कॅरेक्टर, साधारणतः सोपीच्या मागावर असलेली पोलीस आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काही ट्रान्सफॉर्मेशन जो काही बदल घडून येतो ते काही रिलिजियस अँथम ऐकल्यानंतर। सो याच्याशी रिगार्डिंग जो काही बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला ह्या टायटलच्या बिहाइंड जो आहे तो बघायला मिळतो। ठीक आहे, लेट्स सी द इंट्रोडक्शन ऑफ द टेक्स्ट। सो दिस टेक्स्ट इज रिटन बाय, म्हणजे हा जो काही टेक्स्ट आहे हा लिहिला आहे ओ हेनरी यांनी। सो विल्यम सिडनी पोर्टर, त्यांचं जे काही मूळ नाव जे आहे ते विल्यम सिडनी पोर्टर आहे। अन अमेरिकन रायटर इज अ बेटर नोन फॉर हिज पेन नेम द ओ हेनरी, म्हणजे त्यांचं जे काही टोपण नाव जे आहे ते ओ हेनरी आहे, म्हणजे ओ हेनरी म्हणून ते फेमस आहेत। ही वॉज अ व्हरेशियस रीडर सिन्स चाइल्डहुड, ते लहानपणापासूनच एक काय म्हणतात वाचनाची आवड असलेले एक वाचक आहेत खऱ्या अर्थाने। सो ही स्टार्टेड अ ह्युमरस विकली द रोलिंग स्टोन, त्यांनी काय केलं जी काही ह्युमरस विकली जी आहे त्यांनी स्टार्टअप केली द रोलिंग स्टोन। अँड वेन द वेंचर फेल्ड, आणि ज्यावेळेस काय झालं की वेन द वेंचर फेल्ड सो ही जॉईन द हॉस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ओकेजनल कार्टुनिस्ट, त्यांनी ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट आणि कार्टुनिस्ट म्हणून सुद्धा काय केलं आहे काम केलेलं आहे। द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज, म्हणजे ही जी काही स्टोरी आहे ही ओ हेनरीची एक प्रसिद्ध किंवा फेमस अशी स्टोरी जी आहे त्याच्यापैकी एक आहे। टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टीअर्स, आणि ज्यावेळेस त्यांचं जे काही साहित्य जे आहे त्याच्याविषयी ज्यावेळेस लोक बोलतात त्यावेळेस ते नेहमी एक टर्म वापरतात स्माईल विथ टीअर्स, म्हणजे हसून हसून साधारणतः एक सिरियसनेस जो असतो तो काय होतो की आपल्याला बघायला मिळतो। देन सो विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ द थॉट्स अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी, आणि आपल्याला त्यांच्या प्रत्येक स्टोरीमध्ये जो आहे तो ओ हेनरी ट्विस्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो। सो इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी इज अ वेगाबॉन्ड अँड अ पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड। आता ह्या स्टोरीमध्ये जे काही मेन कॅरेक्टर दिलं आहे सोपी नावाचं तो एक वेगाबॉन्ड आहे, म्हणजे खरं तर एक भटक्या किंवा उधळपट्ट्या माणूस, आणि त्याला जो काही बॅकग्राऊंड आहे खरं तर तो एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे। ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री एंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर। तो काय करतो असतो की बरेच अटेम्प्ट जे आहे म्हणजे वेगवेगळे प्लॅन्स बनवतो की जेणेकरून त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागेल, कशासाठी की तो जो काही कडक थंडीचा जो काही हिवाळा आहे त्या थंडीपासून त्याचं संरक्षण व्हावं, त्याला आश्रयस्थान मिळावं म्हणून तो जेलमध्ये जाण्यासाठी खूप अटेम्प्ट्स करत असतो। ठीक आहे, द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे, आणि ही जी स्टोरी जी आहे ती अनपेक्षित एंड आहे त्याला की जो आपण एक्सपेक्ट पण करू शकत नाही। ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन व्हेरी ह्युमरस वे,
आणि ओ हेनरींनी काय केलं आहे की जे काही सोफीचे जे काही अटेम्प्ट्स आहे, जे काही प्रयत्न आहे की तो स्वतःला अरेस्ट करून घेण्यासाठी जे काही फिटाईल म्हटलं आहे, फिटाईल म्हणजे एकदम निष्फळ, ते जे काही प्रयत्न किंवा अटेम्प्ट जे आहे त्यांनी काय केले, एकदम विनोदी पद्धतीने काय केले ह्या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. ही जी काही स्टोरी आहे ही तर खरं एक स्वातंत्र्य, फ्रीडम आणि कन्फाइनमेंट म्हणजे तुरुंगवास किंवा तुरुंग, जेल. सो तुरुंगवास याचा विषय आहे. इनिशियली सोफी फील्स दॅट देअर इज अ फ्रीडम. सुरुवातीला सोफीला असं वाटतं की देअर इज अ फ्रीडम म्हणजे काय की स्वातंत्र्य आहे फ्रॉम मिजरीज अँड वरीज, म्हणजे काळजी किंवा जे काही दुःख असेल त्याच्यापासून स्वतंत्र आहोत. सो इन कन्फाइनमेंट म्हणजे की ज्यावेळेस तो जेलमध्ये असतो त्यावेळेस. सो द नोट्स ऑफ द अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम द विदिन अँड ही रिसॉल्व्ह टू वर्क हार्ड. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो काय करतो की जे काही अँथम आहे तो त्याच्या जे काही नोट्स असतात, त्याचे जे काही संगीत आहे किंवा जे काही नोट्स बोल वगैरे असतील ते काय करतात की सोफीला पूर्णपणे काय करतात, ट्रान्सफॉर्म करतात, बदलून टाकतात. ठीक आहे. अँड सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलाइज द रिअल फ्रीडम लाईज इन द व्हर्च्युअस लाईफ. आणि सोफीला काय करावं लागतं, आयरनीसुद्धा जे काही नशिबाची आयरनी जे आहे ते पण काय करावं लागते, फेस करावं लागते. ॲट लास्ट की शेवटचं मोमेंट जे आहे त्याला रिअलाईज होतं की ॲक्च्युअल व्हॉट इज फ्रीडम, की जे फ्रीडम जे आहे ती व्हर्च्युअस म्हणजे चांगल्या सद्गुणी लाईफमध्ये काय केलेलं आहे हे ज्यावेळेस त्याला समजतं. बट ही इज टेकन इन टू द कन्फाइनमेंट. आणि ज्यावेळेस त्याला समजतं त्यावेळेस मात्र काय केलं जातं, सोफीला जे आहे ते कन्फाइनमेंटमध्ये म्हणजे साधारणतः जे काही जेल वगैरे असेल, ठीक आहे, तर त्याला काय केलं जातं, जेलमध्ये जे आहे ते नेलं जातं. सो सी द आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज. याच्यावरती आपल्याला काही आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज ज्या आहे त्या दिलेल्या आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज देअर. सपोज यू हॅव गॉन टू अ प्लेस वेअर विंटर सीझन इज व्हेरी सेव्हिअर. त्यांनी सांगितलं सपोज तुम्ही अशा ठिकाणी गेले की तिथं खूप कडक थंडीचा असा हिवाळा आहे, म्हणजे खूप कडक थंडी आहे. ॲज सजेस्ट द वेज इन विच यू वूड प्रोटेक्ट युअर सेल्फ इन द कोल्ड क्लायमेट. मग तुम्ही काही मार्ग सुचवा किंवा उपाय सुचवा की जेणेकरून तुम्ही त्या कडक थंडीपासून स्वतःचा कसा बचाव करू शकतात. सो सी द आन्सर माइट बी डिफरंट. प्रत्येकाचे आन्सर जे असतील ते काय असतील, वेगवेगळे असतील. सो द वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. सो फर्स्ट वेज इज देअर टू वेअर वुलन क्लोथ्स. मग साधारणतः आपण काय करू शकतो, जे काही वुलन क्लोथ्स आहे ते घालू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे टू डू एक्सरसाइज अँड कीप बॉडी वॉर्म. म्हणजे एक्सरसाइज करून आपण जे काही आपली बॉडी जी आहे ती काय करू शकतो, वॉर्म ठेवू शकतो. नेक्स्ट आहे टू सिट नियर बोन फायर. साधारणतः शेकोटीच्या बाजूला बसून आपण स्वतःला काय करू शकतो, त्या थंडीपासून जे आहे ते काय करू शकतो, वाचू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे टू ड्रिंक हॉट ड्रिंक्स अँड सूप्स. साधारणतः जे काही हॉट ड्रिंक्स असेल किंवा सूप्स जे असतील ते आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. नेक्स्ट वन आहे टू यूज रूम हिटर्स. रूम हिटर्स पण आपण काय करू शकतो, वापरू शकतो. नेक्स्ट वन आहे टू टेक अ स्टीम बाथ. स्टीम बाथ पण काय करू शकतो, आपण घेऊ शकतो. अँड लास्ट वन टू स्टे इनसाइड द क्लोज रूम. आपण काय करू शकतो, एका बंदिस्त खोलीमध्ये राहू शकतो. ठीक आहे. सो दॅट वॉज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. ही आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट सी द सेकंड ॲक्टिव्हिटी इज देअर. When you see a cop approaching, you feel either relieved or scared. So give the situations when you felt relieved or scared. त्यांनी सांगितले की ज्यावेळेस तुम्ही पोलीस तुमच्याकडे येताना बघतात त्यावेळेस साधारणतः तुमच्यामध्ये दोन फिलिंग्ज अराईज होतात. एक सांगितलं रिलीव्ह म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं, बरं वाटतं. ठीक आहे. आणि एक आहे स्केर्ड म्हणजे तुम्ही घाबरता. सो गिव्ह द सिच्युएशन. मग आता अशा सिच्युएशन सांगा की वेन यू फेल्ट रिलीव्ह की तुम्ही काय करतात, घाबरले, तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं, अँड स्केर्ड किंवा तुम्ही घाबरतात. ठीक आहे. So let's see. First, I felt relieved seeing the cop approaching. मग मला काय होतं की जरा कम्फर्टेबल किंवा बरं वाटतं ज्यावेळेस पोलीस येत असतात. तर त्या सिच्युएशन सांगितलं आहे. फर्स्ट इज देअर वेन आय वॉज वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट. ज्यावेळेस आपण एखाद्या डार्क स्ट्रीटवरती एकटं चाललेलो असतो त्यावेळेस. देन वेन आय सॉ अ थिफ स्टीलिंग माय फ्रेंड्स बॅग. ज्यावेळेस माझ्या मित्राचं बॅग जे आहे तो चोर वगैरे चोरत असताना त्यावेळेस पोलीस येताना मला कम्फर्टेबल वाटतं. नेक्स्ट वन आहे वेन आय वॉज अटॅक बाय अँटी सोशल एलिमेंट्स. ज्यावेळेस अँटी सोशल एलिमेंट जे आहे त्यांचा अटॅक माझ्यावरती होतो त्यावेळेस. नेक्स्ट वन आहे वेन आय मिस द करेक्ट रोड. कधी कधी आपण काय होतो की करेक्ट रोड काय करतो, चुकतो. सो त्यावेळेस. ठीक आहे. सो दॅट वॉज द सिच्युएशन्स वेन आय फेल्ट रिलीव्ह सीइंग द कॉप ॲप्रोचिंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला बघायचं आहे. सो आय फेल्ट स्केर्ड सीइंग द कॉप ॲप्रोचिंग. आता पोलीस माझ्याकडे येताना मी मात्र घाबरलेलं असं किंवा मला भीती वाटते. कुठल्या सिच्युएशन्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट इज देअर
वेन आय वॉज रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स, ज्यावेळेस मी काय करत होतो की ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय काय करत होतो, गाडी चालवत होतो. देन नेक्स्ट, वेन आय वॉज ड्रायव्हिंग अ कार ऑन द रॉंग साईड, मी काय करत होतो, कार जी आहे ती रॉंग साईडवरती चालवत होतो. देन वेन आय ब्रोक द रेड सिग्नल ॲट क्रॉसिंग, मी सिग्नल काय केलं तर ब्रोक केला होता. देन वेन आय वॉज कॅरिंग टू फ्रेंड्स ऑन मोटरसायकल, मोटरसायकलवरती मी माझ्या 2 मित्रांना घेऊन चाललो होतो. सो साहजिकच आहे अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय होतात, पोलीस जर तुमच्याकडे येत असतील तर यू आर स्केअरिंग. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज देअर, राईट सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ, एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलण्यासाठी काही मोटिवेटिंग थिंग्स जे आहेत त्या सांगा म्हटलंय. सो लेट्स सी. फर्स्ट थिंग इज देअर द मोटिवेटिंग डेव्हलपमेंट अँड इन्स्पायरेशनल सेमिनार्स, म्हणजे काही इन्स्पायरेशनल किंवा डेव्हलपमेंटसाठी सेमिनार्स असतात ते. नेक्स्ट वन आहे रीडिंग सक्सेस स्टोरीज ऑफ दॅट इमिनंट पर्सन्स, जे काही इमिनंट पर्सन्स असतील त्यांच्या सक्सेस स्टोरीज आपण रीडिंग म्हणजे वाचायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट दॅट पार्टिसिपेटिंग एक्स्ट्रा करिक्युलर थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर थिंग जे असतील ज्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट केल्यानंतर ते एखाद्या व्यक्तीचं आयुष्य काय करू शकतो, बदलू शकतात. नेक्स्ट वन आहे लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच, एखाद्या वेळेस काय करत असतो आपण, एखादं इन्स्पायरिंग स्पीच जे आहे ते ऐकतो आणि त्यांनी सुद्धा एखाद्या व्यक्तीमध्ये काय होऊ शकतो, एक मोटिवेटेड बदल जो आहे तो घडून येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे अटेंडिंग करिअर ॲक्टिव्हिटीज इन द कॉलेज, कॉलेजमध्ये काही करिअर ॲक्टिव्हिटीज अटेंड करून. नेक्स्ट वन सीइंग द फिल्म्स हॅविंग इन इन्स्पायरेशनल थीम, हे इन्स्पायरेशनल थीम्स असलेल्या जे काही फिल्म्स आहेत त्या बघून. देन पार्टिसिपेटिंग इन अ सोशल वर्क, सोशल वर्कमध्ये पार्टिसिपेट करून. देन हेल्पिंग वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी, जे काही वीक जे असतील त्यांना मदत करून. ठीक आहे. अँड लास्ट वन इज देअर वॉचिंग इन्स्पायरेशनल व्हिडिओज ऑन सोशल मीडिया, सोशल मीडियावरती आपण काय करू शकतो, जे काही इन्स्पायरेशनल व्हिडिओज जे आहे ते बघून आपण काय करू शकतो की आपल्यामध्ये मोटिवेटेड चेंजेस जे आहे ते घडवून आणू शकतो. ठीक आहे. सो सी द नेक्स्ट द सिनॉप्सिस ऑफ द टेक्स्ट, आपल्याला हे जो काही टेक्स्ट जो आहे त्याचा सिनॉप्सिस बघायचा आहे. लेट्स सी. सो Sophie wanted to go in jail to live that ideal life, so he tried to break law but his attempts were failed. आता सोफी काय करत असतो की साधारणतः सांगितलंय की त्याला जे काही त्याचं लाईफ जे आहे ते त्या हिवाळ्यापासून काय करायचं असतं, चांगलं घालवायचं असतं, म्हणजे हिवाळ्यापासून त्या थंडीपासून वाचवायचं असतं, म्हणून तो काय करतो, जेलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो. अँड ही ट्राईड टू ब्रेक अ लॉ, हिज अटेम्प्ट्स वेअर फेल्ड, आणि तो काय करतो, कायदा हातात घेतो, म्हणजे कायदा तोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून पोलीस त्याला काय करतील, पकडतील आणि जेलमध्ये ठेवतील. पण त्याचे हे जे काही अटेम्प्ट्स आहेत ते मात्र काय होतात, फसतात, म्हणजे अपयशी ठरतात. ही वॉज नॉट कॉट बाय द कॉप, पोलीस मात्र त्याला अटक करत नाही. ही केम नियर द चर्चयार्ड, आणि मग त्याच्यानंतर काय होतं की ह्या धावपळीमध्ये चर्चयार्डपर्यंत येऊन थांबतो. ही हर्ड अ म्युझिकल नोट ऑफ ॲन अँथम, आणि तिथं मात्र त्याला ते अँथमचे जे काही म्युझिकल नोट जे आहेत ते तो काय करतो, ऐकतो. सो हिअरिंग इट ही रिमेंबर हिज पास्ट वंडरफुल डेज, आणि त्या ऐकल्यानंतर मात्र त्याला त्याच्या भूतकाळातील जे काही चांगले दिवस जे आहेत ते आठवायला लागतात. इट ब्रॉट अ सडन ऑर वर्थ चेंज इन हिज सोल, आणि त्या ऐकल्यानंतर त्याच्या जे काही माइंड जे आहे, जे काही सोल आहे, मनामध्ये काय होतात, अचानक एकदम चांगले जे काही बदल जे आहेत ते घडून येतात. अँड ही डिसाइडेड टू फाईट अँड चेंज हिज लाईफ, आणि त्याच्यानंतर तो काय करतो की लढायचं ठरवतो आणि आपलं जे काही आयुष्य जे आहे ते बदलायचं ठरवतो. सो ही ऑल्सो डिसाइडेड टू फाइंड वर्क, आणि त्याच्यानंतर तो ठरवतो की आपण हे जे काही गुन्हेगारीचे कामं जे आहे ती बंद करायचं आणि चांगलं काम आपण काय करायचं, शोधून काढायचं. सो व्हाईल सोफी वॉज डे ड्रीमिंग, द पोलिसमन टॅप हिम ऑन द शोल्डर अँड आस्क व्हॉट ही वॉज डुईंग देअर, आणि हे स्वप्न जो आहे दिवसा तो बघत असतानाच पोलिसमन त्याच्यापाशी येतात आणि त्या शोल्डरवरती त्याला थाप मारून विचारतात की तू इथं काय करतोय. अँड ही वॉज अरेस्टेड फॉर लॉटरिंग अँड फॉलोइंग डे सेंटेन्स टू 3 months इन द ब्लॅकवेल्स आयलँड मीन्स जेल, आणि त्याच्यानंतर सांगितलं आहे की त्याला काय केलं जातं, अरेस्ट केलं जातं आणि त्याला पुढील 3 महिन्यासाठी काय केलं जातं, जे जेलमध्ये जे आहे त्याला काय केलं जातं, ठेवलं जातं. ठीक आहे. सो दॅट इज द सिनॉप्सिस. सो इथं जे आहे आपल्या आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी आणि जो काही टेक्स्ट जो आहे त्याचं जे काही सिनॉप्सिस आणि इंट्रोडक्शन आपलं संपलेलं आहे. सो उरलेलं नेक्स्ट पार्टमध्ये जे आहे ते आपण ओरिजिनल टेक्स्ट जो आहे तो लाईन बाय लाईन बघणार आहोत. तुम्हाला रिगार्डिंग आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी, सिनॉप्सिस किंवा इंट्रोडक्शन किंवा अबाउट द टेक्स्ट टायटल याच्याविषयी काही जर तुम्हाला अडचणी असतील तर ते तुम्ही काय करू शकता, कमेंटमध्ये मला सांगू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.
आहे.